मंत्रिमंडळ असल्यामुळं ओबीसींच्या हक्काचं संरक्षण कसं करणार, कोण करणार आणि ओबीसींची बाजू कोण लढवणार हा प्रश्न आता आमच्या सगळ्यांपुढे आहे. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी कुठल्या परिस्थितीत मंत्रिमंडळात जे आहे ते घ्यावं अशी आमची मागणी आहे. नाही घेतलं तर संघर्ष जो आहे तो संघर्ष आमचा हा सुरू राहणार आहे. रस्त्यावरची लढाई असेल किंवा आणखीन कुठली लढाई असेल ती आम्ही त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. संघर्षाची भाषा करताय, मात्र दुसरीकडे जे या सरकारमध्ये ओबीसी मंत्री म्हणून आहेत त्यांनी शपथ घेतली आहे त्यांच्या नेतृत्वावरती तुमचा विश्वास नाही आहे का? असं आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्यापेक्षा ओबीसींचे मंत्री जास्त आहेत. म्हणजे 17 ओबीसी आहेत आणि मराठा 15 आहेत का 16 ओबीसी आहेत. म्हणजे हे सरकार जे आहे ते ओबीसींचं सरकार म्हणायला हरकत नाही अशी अशी भूमिका जे सरकार मांडत आहे. पण हे सगळं जरी खरं असलं, हा सगळा गाव आमचा मामाचा आहे, पण त्यातला एक तरी कामाचा पाहिजे ना काय. आणि म्हणून जो कामाचा जो आहे त्याला बाहेर काढलं काय. आणि जे बिनकामाचे आहेत काय, खरंच कामाचे असेल तर आमची मागणी आहे त्यांच्याकडे सुद्धा की पहिल्या कॅबिनेटमध्ये या 17 लोकांनी आवाज उठवावा ओबीसींचा आणि जो जातनिहाय जनगणनेचा जो प्रश्न आहे तो त्या ठिकाणी त्यांनी मांडून तो सरकारकडे मंजूर करून घ्यावा. बिहारमध्ये जसं ज्या ठिकाणी जशी केलेली आहे तशीच जातनिहाय जनगणना जी आहे ती महाराष्ट्राची या सगळ्या 16 मंत्र्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावी. 33,000 या ठिकाणी ओबीसींच्या राजकीय जागा ज्या आहेत त्या गायब केलेल्या आहेत. त्याच्यावरती डल्ला मारलेला आहे भाटिया कमिशनच्या माध्यमातून. त्या 33,000 जागा ज्या आहेत त्या परत आणण्यासाठी हे मंत्री काय करतायत हे तर आम्ही बघणार आहोत. आणि आमची मागणी आहे, आजच्या बैठकीतसुद्धा आमचा निर्णय झालेला आहे, जोपर्यंत ह्या 33,000 जागा आमचा पुनर्स्थापित होत नाही आहेत, भाटिया कमिशनचा अहवाल हा रिजेक्ट होत नाही आहे. कारण भाटिया कमिशननं ओबीसींची लोकसंख्या ती 37% सांगितलेली आहे. हा ओबीसी फार मोठा अन्याय आहे. आणि जोपर्यंत 33,000 जागा पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत या सरकारने कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील या निवडणुका घेऊ नयेत अशा प्रकारचा निर्णय जो आहे ते आजच्या बैठकीत झालेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर भुजबळांची काय भूमिका आहे, त्यांनी तुम्हाला काय आश्वस्त केलंय मंत्रिपदाच्या बाबतीत, त्यांनी तुमच्याशी काय चर्चा केली? भुजबळ साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण आमचे नेते आहात, आमचा लढा जो आहे तो आपण लढला आहात. जरांगेचं वादळ इतकं मोठं वादळ